मित्रांनो, हे नांदेडमधील कोणते ठिकाण आहे नक्कीच कमेंट करून कळवा। तर राम राम मंडळी, मी तुम्हा सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण। मित्रांनो, मी भल्या सकाळीच लवकर उठलेला आहे, कारण मला जायचं आहे नांदेडला। आणि नांदेडला जायचं म्हटल्यानंतर सर्वप्रथम हातगावला जावेच लागेल। आणि हातगावला जायचं म्हणजे गोरलेगावच्या बाहेर पडावंच लागेल, आणि गोरलेगावच्या बाहेर पडावं म्हणजे वाहन लागेल। मग त्यामुळे मी घेतली गाडी, दादाला घेतलं सोबत, आणि मी आलो आहे थेट हातगावला। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी भल्या पहाटी म्हणजेच 5:45 वाजताच हातगावला आलो। दादानी मला थेट एस टी बसस्टँडला नेऊन सोडले। एस टी बसस्टँडला गेल्याच मला नांदेडची बस मिळाली। मग काय, मी मस्तपैकी बसमध्ये बसलो, फोटोशूट केले, व्हिडिओ केले, कारण मी एक ब्लॉगर आहे। काढायचा मोबाईल करायचा व्हिडिओ, काढायचा मोबाईल करायचा व्हिडिओ। मग काय मित्रांनो, मी गेलो तुम्हाला सुरुवातीला सांगलेल्या लोकेशनवर। तर हे ठिकाण नांदेडमधील कोणतं आहे नक्कीच कमेंट करून कळवा। आणि हो, सर्वांनी कमेंट करून कळवायलाच हवं, आणि व्हिडिओ एवढा जास्त शेअर करा की सर्व नांदेडकरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। मित्रांनो, सकाळपासूनच्या प्रवासामुळे मी थकलो होतो। मग काय, मी मस्तपैकी चहा पिला। आणि चहा पिल्याच्या नंतर जेव्हा बाहेर गेलो तेव्हा मला माझा एक फॉलोअर्स मिळाला। मग मी आणि माझ्या फॉलोअर्सने परत एकदा चहा पिली, कारण चहा खूप छान होता, चहा गुळाचा होता। मग काय, मी गेलो होतो ताज हॉटेलमध्ये, कारण ताज हॉटेलमध्ये होता माझा इंटरव्ह्यू। तिथे गेल्याच्यानंतर कळलं की 9 वाजता, म्हणजे फिक्स 9 वाजताच इंटरव्ह्यू होणार होता, आणि मी गेलो होतो 7:45 वाजता। मग 9 पर्यंत मी असाच टाईमपास केला मित्रांनो। मग काय, ताज हॉटेल पूर्णपणे बघून पाहिलं। ताज हॉटेल अतिशय सुंदर आहे मित्रांनो, खरंच कुणाला जर इव्हेंटचा काही कार्यक्रम असेल तर ताज हॉटेलवरच्या। मग काय, मला लागलेली होती भूक, मग मी नाश्त्यासाठी नाश्ता करायला गेलो होतो। नाश्त्यात काहीच नव्हतं, फक्त पोहे होते मित्रांनो। आज जणू काय माझ्या नशिबी पोहे, सकाळी पण नशिबी पोहे होते आणि आता पण पोहे खाल्ले। मग काय, अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू झाला। आणि हे डॉक्युमेंट्स तुलसी सीड्स पीव्हीटी लिमिटेडमध्ये माझा इंटरव्ह्यू होता, तिथे इंटरव्ह्यू माझा सक्सेस झाला। आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर परत 1 वाजता फॉर्म सबमिट करायचा होता, त्यासाठी लागणार होते फोटो। मग मी फोटो काढले, फॉर्म सबमिट केला, आणि परत मी निघालो आपल्या हातगावला। मग काय, ट्रॅव्हल्स पकडली, आणि ट्रॅव्हल्समध्ये बसल्याच्या नंतर नजारा खूप छान वाटत होता, म्हणून मी काय शूट केले। आणि आता मी आलो मित्रांनो हातगावला। आता हातगावला आल्याच्यानंतर चला म्हणलं थोडासा हातगावचं पण दाखव, आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ झाला। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून